आणि याच्यातला काय आता फरक आहे? लोकसभेला एक जागा होती आणि आता सातत्यानं पवार साहेबांच्या वतीनं म्हणण्यात येत होतं. मग वळसे पाटील साहेब असतील, मुश्रीफ साहेब असतील, मुंडे साहेब असतील, यांची तर प्रामुख्यानं साहेबांची भाषणं झाली होती. मी एकच म्हटलं होतं मागच्या वेळेला की यावेळेला अजित पर्व सुरू होईल आणि विधानसभेमध्ये त्यावेळेला असाही दावा केला होता आदरणीय साहेबांकडून नाही, परंतु तिथल्या काही जबाबदार नेत्यांच्याकडून की साहेबांच्याच विरोधी गेलेले आमदार परत विधानसभेत पाऊल टाकत नाही. परंतु हे या निकालास खोटं ठरवलं. अजितदादांची जनमानसातली ताकद पुणे जिल्हा असो, वा महाराष्ट्र असो, उत्तर महाराष्ट्र असो, माझ्या कोकणात असेल, मराठवाड्यामध्ये असेल, विदर्भामध्ये असेल आणि आता मुंबईमध्ये सुद्धा आम्ही जवळपास यश मिळवतात असं चित्र आहे. बघूया आता निकाल स्पष्ट झाल्याच्या लाडकी बहीण योजना आहे, लाडक्या बहिणींनी कौल दिलाय का? लाडक्या बहिणींनीच महायुतीला स्पष्टपणाचा कौल दिला. अभूतपूर्व असं यश मिळालं. जेवढं संख्याबळ पाठीमागे नव्हतं त्याच्यापेक्षा जास्ती संख्याबळ. वेगवेगळ्या पैसे प्रवाद निर्माण केले गेले, खोटे नॅरेटिव्ह सेट केले गेले, योजना बंद करण्यात येईल असं सांगण्यात आलं. आम्ही सत्तेवरती आल्यावर 3,000 रुपये देऊ हेही सांगण्यात आलं. जनतेने त्यांचा दिखाऊपणा, फोलपणा पूर्णपणाने खोटा ठरवल्याचं चित्र महाराष्ट्रात दिसत आहे. अजित पर्वामध्ये तुमच्या इतर मित्रांना घेणार का? अजित पर्वामध्ये तुमचे इतर जे मित्र आहेत, अजित पर्वामध्ये तुमचे इतर जे मित्र आहेत त्या पर्वामध्ये त्यांना सहभागी करून घेणार का? आता एक असं आहे, मी मागेच सांगितलं निवडणूक पूर्व वेळेला की काय होईल. मी सांगितलं की आम्ही घेतलेल्या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत आणि आमच्या भूमिकेशी जे येतील त्या संदर्भामधला विचार केला जाईल असं मी मागेच म्हटलं होतं. त्याच्यावरती मी ठाम आहे.